सरळ बसा पोरांनो पटकन. शाळा सुरू झाली? हो, जोरात बोला. शाळा सुरू झाली? क्लास सुरू झाले? हो. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही लाईन संगत कस काय होती? ऑनलाईन ऑफलाईन ऑफलाईन. याच्या अगोदर क्लास कसे होते? ऑनलाईन. आता तुम्ही कीर्तनात बसले, खोटं बोलायचं? आवाज कमी येतोय, खोटं बोलायचं? खोटं बोलायचं? ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गेम खेळत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. करेक्ट. तुम्ही ऑनलाईन क्लास चालू असताना शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईनला अभ्यास केला नाही, त्याच्यामुळे तुम्हाला नाद लागलाय. कशाचा? मोबाईलचा. जोरात बोला, सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. मोबाईल शिवाय तुम्ही जगू शकत. आणि आता ह्या पंधरवाड्यात काय आलंय रे? हे पुष्पा. करा. पुष्पा. आणि हे काय रे? हो, उभं राह, उभं राह. तू हा, लहान आला. हा, तूच नाही, तू नाही, तो. हा, उभा राह. हे काय रे? हा, कोण आहे हे? कोणाला माहिती आहे? झुकेगा नाही. करेक्ट. माहित नाही म्हणते. पिढी संपली. हे आपले वारसदार आहेत. हे आपल्याला लाईट बंद करून हाणणार. हा आपला जीवन गौरव पुरस्कार. महिला म्हणत तुम्हाला देवी प्रसन्न झाली. म्हणणार नाही, पण झाली. देवी देवी देवी. आणि आता देवी तुमच्याशी बोलायला लागली. बोल भक्तीनबाई बोल. आता देवी बरं का? आता हा इंद्रिकर नाही, हा देवी. आता देवी. आणि तुम्ही देवीचे भक्त. आणि बोल भक्तीनबाई बोल. 9 दिवस तू नवरात्र केला, पण एकदाही नवऱ्याच्या पाया पडली नाही. देवी माते, तू खरी महान पतिव्रता आहे. तुम्हाला 3 शब्द विचारतो महिला मंडळ पटकन. तुम्हाला स्वर्गाला जायचं, नरकाला जायचं, वैकुंठाला जायचं? पटकन बोला. मी नेऊन घालणार आजच्या आज, आत्ताच्या आत्ता. तुम्ही म्हणला कीर्तन संपायच्या आत, मी वाटलं तर परत येतो न्यायला यांना. बोला बोला. स्वर्गाला जायचं का वैकुंठाला जायचं? उत्तर. स्वर्गाला जायला पुण्य करावं लागतं. 9वा अध्याय सांगतो. पापात मग पापा नरकात जायचे, परिपाविजे शुद्ध पुण्य. आणि पुन्हा घोटाळा पुण्य मग तया पुण्याची पावटी सरे. म्हणजे आपल्याला स्वर्गाला जायचं नाही, वैकुंठाला जायला तप करावं लागतं. वैकुंठी जावं या तपाची सायाचं कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप आपल्याच्यानं होणार नाही. आपण वैकुंठाला जात नाही. आणि नरकाला जायला पाप करावं लागतात. पापाचे प्रामुख्याने 16 प्रकार पडतात. कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप. पाप 3, वाचिक कायिक 3, वाचिक 3, मानसिक 4. 16 पाप आहेत. आणि 16च्या 16 पाप जाळण्याची ताकद भजनात आहे. आपल्याला स्वर्गाला जायचं नाही, वैकुंठाला जायचं नाही, नरकाला जायचं नाही. फक्त घरात नीट राहा. प्रश्न संपला. आता तुमचा प्रश्न सुरू झाला. तुम्हाला देव प्रसन्न झाला. बोल भक्ता बोल. अरे भक्ता, तो 9 दिवस गणपती बसवला, शेवटच्या दिवशी तू प्याला मला बुडवलं. अरे भक्ता, तो 9,000चा बोकड मला कापला रे. 9,000चा बोकड. आणि बोकड वाहू कापला, तो मला फक्त नख्याच वाहिल्या भक्ता, नख्या. अरे मला मुंडी चालत नव्हती का भक्ता? पण तो नख्या का वाहिल्या त्या शिजत नाहीत. शिजल्या असत्या तर तो भक्ता मला वासावच ठुला असतं. पण तुम्हाला 3 प्रश्न विचारतो माणस पुरुषांना. तुम्हाला स्वर्गाला जायचं, वैकुंठाला जायचं का नरकाला जायचं? तुमचं झालं. तुम्हाला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? मोक्ष जर दिला तर मोक्षा मा घरी कामारी आहे दाशी. सिद्धी जर दिली तर सिद्धीला विपिशे तया कोण पुशे. आणि तुम्हाला न लगे मुक्ती धनसंपदा. मग सगळ्यांनी जुळून इंगळे महाराजांच्या पूर्ण श्रद्धांजलीला देवा. मला एकच दे, ज्या ज्ञानात प्रेम आहे ते प्रेम दे. आणि जिथं प्रेम नाही ते ज्ञानच मला नको. महाराज तुम्हाला ते ज्ञान का नको? अभिमान नित्य नावात तुम्हाला हे का नको? एकनाथ महाराज तुमचं असं का म्हणणं आलं? तर त्याचं उत्तर आहे, प्रेमानेच भक्ती करता येते. आता हे आपले प्रेम नाही, हे आपली भंगार प्रेम आहे. तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर तू नहा मिली तो मैं रेल के नीचे सो जाऊंगा. तू पागल आहे. हे प्रेम बीम ह्या सगळ्या लबाड्या आहेत महाराज. हो, या जगात 3घच प्रेम करतात, आई वडील, संत आणि भगवंत. बाकी हे प्रियसी ब्रियसी ह्या सगळ्या लबाड्या आहे.
काही पोरं म्हणतात ती माझ्यासाठी काही करील, ती काहीच करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करील, बाकी काहीच करत नाही. आणि तुला भिकारी करील, बाकी काही करीत नाही. हां, पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ घाण टाकलं आणि प्रियशीला गाडीवर टाकून येड्या बाबळी धेंडायला निघलं. बाबळं इडीन पोरं शिमडी. आणि ती शिमडी पोरगी त्या पोराला म्हणायची, तू माझ्या डोळ्यात पाय. तू माझं हृदय फाडून पाय. तो मला मी पॉझिटिव्ह आहे, तिने बाबळीतच सोडून दिला का? अरे ह्या सगळ्या लबाड्या काची प्रियशीन काचं काय आलंय महाराज. कटेवरचा हात ठेवतो तेवढाच खरा प्रेम करतो. बाकी ही बायको, आता खरं द्या उत्तर सगळे पुरुष मंडळी, आपली बायको आपल्यावर प्रेम करते हे खरं आहे का भ्रम आहे? तुमची टाप नाही काही बोलायची, फक्त एवढं सांगा आपली बायको आपले प्रेम करते हे खरं आहे का भ्रम आहे? अरे भ्रम आहे भाऊ. 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ, 14 वर्ष. तर राम सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेनं डुकून नाही पाहिला रे, डुकून नाही पाहिला. उलटी लांब बांबून भाकरी लुटी ती घे रे घे. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत, आणि खिडकीतून डुकून पाहती झोपलाय का झोपलाय. आणि तो म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे. पागल आहे तू. ए पोरे हो, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही, इकडं चांगलं हृदय कुणालाही द्यावं. अरे प्रेम करायचंय का? मेरे देश की धरती हो, मेरे देश की धरती सोना उगले उगले रे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, की धरती गाल पर सोने की